नाश्त्याला रोज रोज पोहे किंवा उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। ही रेसिपी अगदी झटपट होते आणि चवीला खूपच मस्त आणि पौष्टिक अशी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। शिल्लक उरलेल्या चपातीपासून आपण हा नाश्ता करणार आहोत। त्यासाठी इथे मी 3 चपात्या घेतल्या आहेत। आता ह्या चपात्या अशा पद्धतीने मोडून घ्यायच्या। याचे मोठमोठे तुकडे करून घेऊया। तीनही चपातीचे अशा पद्धतीने मोठमोठे तुकडे करून घेतले। आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये ही चपातीचे तुकडे टाकायचे आणि जाडसर असे वाटून घ्यायचे। तर बघा अशा पद्धतीने जाडसर अशी चपाती इथे वाटून घेतली आहे। आता कढईमध्ये 2 पळी तेल घालायचं आहे। हा नाश्ता करण्यासाठी तेल थोडंसं जास्त लागते। आपलं तेल व्यवस्थित असं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे। इथे मी 2 ते 3 हिरवी मिरची बारीक कापून घेतली आहे। हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता। आता यामध्ये थोडेसे अख्खे शेंगदाणे घालायचे आहेत आणि अर्धा चमचा बडीशोप। बडीशोप घातल्यामुळे या नाश्त्याची चव खूपच छान लागते। एका मध्यम आकाराच्या बटाट्याची साले काढून पातळसर असा कापून घेतल्यानंतर त्या फोडी स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्या सुद्धा कढईमध्ये घातल्या। आता सगळं मिक्स करायचं आणि ते आपण यामध्ये घालणार आहोत 5 ते 6 कढीपत्त्याची पाने आणि 2 मध्यम आकाराचे कांदे। याच्यामध्ये कांदा भरपूर घालायचा आहे आणि आपला कांदा आणि बटाटा लवकर मऊसर व्हावा त्यासाठी यामध्ये थोडंसं मीठ घालायचं। मिठामुळे कांदा व बटाटा लवकर परतला जातो आणि त्या सगळ्या वस्तू व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या आहेत। बटाटे मऊ होईपर्यंत व कांदा छान लालसर होईपर्यंत आपण हे सगळं व्यवस्थित परतून घेऊया। आता कांदा आणि बटाटा थोडासा परतून झाला की आपण यामध्ये अर्धी वाटी ताजे वाटाणे घालणार आहोत। वाटाणे न शिजताच म्हणजे कच्चेच घातले आहेत। आता कांदा आणि बटाट्यासोबत परतताना वाटाणे सुद्धा शिजून जातात। हे शिजायला जास्त वेळ लागत नाही। तर बघा आपला कांदा बटाटा सगळं मस्त असं परतून झालं आहे। बघा बटाटा व्यवस्थित असा शिजलेला आहे, तुम्ही बघू शकता। तर आता यामध्ये 1 छोटा चमचा हळद घालून मिक्स करायचं आहे। आपण या नाश्त्यामध्ये लाल तिखट नाही घालणार आहोत, पण तुम्हाला जर आवडत असेल तर घातलं तरी काही हरकत नाही। हळद याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतली। आता मिक्सरमध्ये ज्या चपात्या आपण वाटून घेतल्या आहेत त्या टाकायच्या आहेत। यामध्ये चवीनुसार मीठ, अर्धा चमचा साखर आणि अर्धा लिंबाचा रस। लिंबाचा रस आणि साखर घातल्यामुळे या नाश्त्याला खूप मस्त अशी चव येते। आता सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही म्हणाल हा तर चपातीचा चिवडा आहे किंवा चपातीचा चुरमा आहे। तुम्ही याआधी चपातीचा चुरमा खूप वेळा खाल्ला असेल, पण एक वेळेस या पद्धतीने नक्की ट्राय करा। आता याच्यावरती झाकण ठेवून 2 मिनिटे मीडियम गॅसवर याला वाफ काढूया। तर मीडियम गॅसवर 2 मिनिटे या चपातीच्या चुरम्याला वाफ काढून घेतली आणि मस्त खमंग असा वास याचा इथे येत आहे। बघा किती मस्त मऊ लुसलुशीत असा चपातीचा चुरमा इथे झालेला आहे। तर आता गॅस बंद करायचा आणि यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचं आहे। तुम्ही याआधी चपातीचा चुरमा किंवा चपातीचा चिवडा खूप वेळा खाल्ला असेल, पण या पद्धतीने एक वेळ नक्की ट्राय करून बघा। चवीला खूपच छान आणि मस्त लागतो। नेहमी पोहे किंवा उपमा खाऊन आपल्याला खूप कंटाळा येतो। अशा वेळेस तुम्ही हा चपातीचा चुरमा नक्की ट्राय करा। चवीला तर खूपच छान खमंग असा लागतो, शिवाय पौष्टिक सुद्धा आहे। मस्त गरमागरम चपातीचा चिवडा, वरून थोडंसं फरसाण किंवा बारीक शेव टाकायचे आहेत आणि सोबत लिंबू। वाह क्या बात आहे। चवीला तर खूपच छान लागतो। तुम्ही एक वेळेस हा चपातीचा चुरमा घरी नक्की ट्राय करा आणि कसा झाला ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। सिंपल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।